पारंपरिक शेळी पालनामध्ये फिरून उपलब्ध असलेल्या कोणत्याही झाडापाल्यावर शेळ्यांची उपजीविका होते, पण या झाडापाल्यावर शेळ्यांची पोषण मूल्यांची गरज पूर्ण होईलच असं नाही। त्यामुळे पशुपालकांनी आवश्यक पोषण मूल्य पुरवणाऱ्या वनस्पतींची लागवड करणे फायदेशीर ठरते। यामध्ये चाऱ्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकेल अशा शेवगा झाडांची लागवड नक्की करा, कारण जमिनीत खोलवर मुळे जात असल्यामुळे शेवगा कमी पाण्यातही तग धरून राहतो। याशिवाय शेवग्याची जलद वाढ होत असल्यामुळे वरचेवर कापणी करून शेळ्यांसाठी पौष्टिक चारा उपलब्ध होतो। शेवग्याची PKM1 मोरिंगा ही चाऱ्यासाठी उपयुक्त जात आहे। शेवग्याची पानं लुसलुशीत असल्याने शेळ्या शेवग्याचा पाला आवडीने खातात। शेवग्यात कोणतेही विषारी घटक नसल्याने शेळ्यांना कोणताही उपाय होत नाही। शेवग्याच्या पाल्यामध्ये जीवनसत्व अ, क आणि ई सुद्धा आढळतात। त्यामुळे असा चारा शेळ्यांसाठी आणि दुधाळ जनावरांसाठी अत्यंत पौष्टिक चारा म्हणून ओळखला जातो। त्यामुळे तुमच्याकडे जर शेवग्याची झाडे असतील तर त्याचा पाला शेळ्यांना हिरवा चारा म्हणून द्या। पारंपरिक शेळी पालनामध्ये